Okay, so the truth will always keep you free. सच्चाई हमेशा आपको बंधन से मुक्त रखेगी, झूठ हमेशा आपको बांध के रखता है. So the Bible says, now listen to this very carefully. Now here is where the message is. Now, Bible says in the book of Proverbs. नीतिसूत्रामध्ये पवित्र शास्त्र सांगतं. You can open your book to Proverbs. नीतिसूत्रे 13:22. No, one. It says, no, it is not 13:12. In the book of Proverbs, I don't know where the verse is exactly. नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे. But it says when the thief is caught, जेव्हा चोराला पकडण्यात येते, he has to return 7 folds. त्याला ते 7 पटीने जे काय चोरले ते परत करावं लागतं. जब चोर पकड़ा जाता है ना, तो उसको 7 गुना वापस करना पड़ता है. So who is the thief over there? मग तिथे चोर कोण आहे? The thief is nothing but or no one but the devil. आणि चोर कोण आहे? तर हा सैतान आहे. And this devil, when he is caught, जेव्हा या सैतानाला पकडण्यात येते, you know, when can you catch the devil? आणि सैतानाला कधी पकडण्यात येते? When you know the truth. जेव्हा तुम्हाला सत्य समजते तेव्हाच तुम्ही सैतानाला पकडू शकता. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य समजते, the lie is exposed. तेव्हा खोटं उघड होतं. And जब lie expose होता है, जेव्हा खोटं उघड, झूठ जब समझ में आता है, शैतान पकड़ा गया. Yes. See, unless you know the lie, तुम्हाला खोटं जोपर्यंत समजत नाही, you don't know that the devil is working there. मग तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की तिथे सैतान काम करत आहे. लेकिन झूठ समझने के लिए सच्चाई मालूम होना जरूरी है. Amen. See, अगर मैं आपको बोलूं कि जैसे बाइबल कहता है कि यीशु का कोड़ों से आरोग्य मिला है. Yes, amen. Now this is the truth. अब ये सच्चाई अगर जब तक आपको मालूम नहीं है, आप शैतान का जो झूठ है, बीमारी, उसमें हमेशा बंधन में रहोगे. Yes. बट जिस समय आपको पता चला कि यीशु का कोड़ों से आरोग्य मिलता है, तब आपको पता चला कि शैतान ने मेरे को झूठ में उसके बीमारी में बांध के रखा था. And who is the one who binds? It's the devil. आणि कोणी बांधून ठेवलं होतं तर ते सैतानाने बांधून So ठेवलं the होतं. truth, when is revealed, जेव्हा सत्य प्रकट होतं, the lie is exposed. तेव्हा खोटंही प्रकट होतं. And the उघड lie, केलं जातं. and the lie means devil. आणि खोटं म्हणजे काय? तर हा सैतानच आहे. So the devil now is caught. आता काय आहे की सैतानाला पकडण्यात आलं आहे. Now the devil has to return whatever he has stolen from your life 7 folds back to you. आणि जेव्हा त्याला पकडण्यात येतं, त्याला आता तुमच्या जीवनात त्यांनी जे काही चोरलेलं आहे ते 7 पटीने पुन्हा करावं उसको लागतं. देना पड़ेगा. Amen. Because ये नियम है बाइबल में हा तर नियम आहे पवित्र कि शास्त्रात. अगर चोर पकड़ा जाता है तो उसको रिटर्न करना पड़ता है. Amen. 7 folds. Amen. And that's the promise from the Bible. आणि हेच अभिवचन आहे आपल्याला या पवित्र शास्त्रातून. Now listen to this verses very carefully. हे जे मी वचन सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका आता. Joel chapter 2 verse 21 to 27. योएल 2 21 to 27. 21 ते 27. योएल 2 21 ते 27. Yeah, read in Marathi. योएल 2 21 27. अगे भूमी भिवू नको, उल्हास कर, हर्ष कर. Now it says, Bhumi, don't fear. Rejoice. आनंद कर, उल्हास कर, Be glad. हर्ष कर. The Lord is telling us, देव आपल्याला सांगतोय, rejoice. आनंद करा, Be glad. हर्ष करा And don't fear. आणि भिवू नका, Yeah, next verse. कारण परमेश्वराने महत्कृत्य केली आहेत. Now look at this very important verse. ह्या वचनाकडे पहा. It खूप says, महत्वाचं आहे. for the Lord will do great things. परमेश्वर महत्कृत्य म्हणजे महान कृत्य केली आहेत. See, God is not interested in doing simple things in our life. देवाला काही छोट्या छोट्या गोष्टी नाही तुमच्या जीवनात He करायच्या. is not interested in doing simple, small things. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो त्याला तुमच्या जीवनात करायच्या नाहीये. God is interested in doing great things in your life. देवाला तुमच्या जीवनात महान कृत्य करायची आहे. So expect great things to come in your म्हणून life. तुम्ही पण अपेक्षा करा की माझ्या जीवनात महान कृत्य किंवा महान कृत्य घडतील. वनपशूंनो भिवू नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत,
झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका अगोटीचा पाऊस तो देतो. Now look at this. Verse 24 it says, 24 मध्ये 24 वचनामध्ये सांगितलंय. it is talking to the church. ते वचन कोणासाठी आहे? तर मंडळीसाठी. It is talking to the children of God देवाच्या लेकरांना तो सांगत आहे, who are at the Zion Mount. जे सियोनच्या पर्वतावर आहेत. What it says in Marathi? परमेश्वर तुमचा देव सांगत आहे, हर्ष करा, तुम्हास हितकर होईल इतका अगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्य दृष्टी म्हणजे अगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. See, that means the Lord is telling his children again, rejoice, आमेन. be glad, हर्ष करा and don't fear, आणि भिवू नका, because the former rain कारण की and the latter rain, पहिला पाऊस आणि वळवाचा नंतरचा पाऊस it talks about the anointing of God. हे काय दर्शवतं? तर देवाचं अभिषेक. The latter rain नंतरचा पाऊस is going to be powerful. तो खूप महान असणार आहे. That is in these days. तो कधी? तर या दिवसांमध्ये It is going to be tremendously powerful. तो खूप सामर्थ्यशाली असणार आहे. And what will happen? आणि मग काय होणार आहे? Read verse 25. Verse 25. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई देईल. Look at what the Lord is saying. बघा काय देव The म्हणतोय. latter rain, नंतरचा पाऊस which is the anointing, जो अभिषेक आहे, which is going to be tremendously powerful. जे खूप महान असणार आहे What अभिषेक. is going to happen? मग त्या अभिषेकाने काय घडणार आहे? Whatever the devil has robbed, त्या सैतानाने जे काही चोरलंय, whatever he's destroyed, जे काही त्यांनी नाश केलाय, whatever he's eaten from your, from your possession, तुमच्या मधून त्याने जे काही खाल्लं आहे किंवा घेतलं आहे, whatever he's stolen away from you, जे काही चोरले तुमच्यातनं, God is going to restore it back. देव ते पुन्हा तुम्हाला देणार आहे. He is going to put it back to you. ते देव तुम्हाला पुन्हा देणार आहे. When? कधी? In the latter rain. नंतरच्या अभिषेकात किंवा Now. पर्जन्यामध्ये. Now. आता. Now is the time of latter rain. हा आत्ता जो नंतरच्या पावसाचा हंगाम, हा आत्ताचा दिवस आहे. That's why God is saying, म्हणून तर देव म्हणत I आहे, am doing great things. मी खूप महान कृत्य करत आहे. And these great things, आणि हे महान कृत्य, latter rain is coming. नंतरचा पाऊस येत आहे. And that latter rain आणि तो नंतरचा पाऊस will destroy the works of the devil. ते सैतानाची सर्व कार्य नाश करणार आहे. What it says? ते काय सांगताय? Oh, वो सब तो, वो सब locust, वो सब कीड़े जो लोग ने जो आपके पोजेशन को खाया था, चुराया था, everything they will be destroyed. ते सर्व काही ते नष्ट होणार आहे. And God will restore everything back. आणि देव तुम्हाला ते पुन्हा देणार आहे. Next verse. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्य केली तो तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती करा. You will have abundance. तुमच्याकडे भरपुरीने असेल, आता You विपुलतेने will असेल. eat enough. तुम्ही भरपूर रित्या खाताल. You will have everything, in store. तुमच्याकडे साठवणुकीत आता गोष्टी असतील. Your barns will become full. तुमचे जे काही शेत आहेत किंवा Kothara. कोठारा आहेत ते भरपूर रित्याने भरतील. You will never lack. तुम्ही कधीच कमी पडणार नाही. When? तुम्हाला कधी? In the latter rain, नंतरच्या पावसात. which is now. ते नंतरचा पाऊस कधीच आहे? आत्ता ते दिवस आहे. In this anointing, या which अभिषेकामध्ये is going to be so powerful, जे खूप सामर्थ्यशाली which आहे, is coming upon the church, जे या मंडळीवर आताचे येत आहे, which is coming upon children of God. जे देवाच्या लेकरांवर येत आहे, It will restore all things which are lost. ते अभिषेक काय करणार आहे? जे तुम्ही नाश पावले किंवा तुमच्याकडनं चोरले गेले ते तुम्हाला परत मिळवून देणार आहे. But what do you need to do? मग तुम्हाला काय करायचं या गोष्टीसाठी? Simple things. सोपी गोष्ट. God says, देव म्हणतो, fear not, घाबरू नका, be glad, आनंदी राहा and rejoice. आणि काय करा? उल्हास करा. Rejoice. उल्हास करा. Rejoice in the Spirit. आत्म्यामध्ये उल्हास करा. Praise, give praises unto God. देवाला स्तुती द्या. Give glory unto God. देवाला गौरव द्या. Worship His name. त्याच्या नावाची आराधना करा. Lift up His name. त्याचं नाव उंच करा. Even if now you don't have anything,
आता जरी तुमच्याकडे काही नसेल still praise his name. तरी त्याच्या नावाचे गौरव करा, स्तुती करा, Still lift up the name of Jesus. त्याचं नाव उंच करा. Read Habakkuk. हबक्कुक आपण वाचूया. Read Habakkuk 3:17 to 19. हबक्कुक 3:17-19. That's all. इथे Hmm. अंजिराचे हबक्कुक 3:17. अंजिराचे झाड न फुललेले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेढऱ्यांवरून कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. See, he's saying, अगर मेरे पास कुछ भी नहीं बचा, अगर सब कुछ मैं गवाया, everything is gone, still I will give praise unto my God. माझ्यातलं सर्व काही नष्ट झालं, सर्व काही गेलं, तरी मी माझ्या देवाची स्तुती गाईन. Even if I have left with nothing, माझ्याकडे काहीच नाही उरलं, but yet I will give praise unto God who is my salvation. तरी मी त्या देवाला धन्यवाद देईल किंवा तारण देणाऱ्या त्या देवाविषयी मी उल्हास करीन. I will still say, God is my strength. मी तरी म्हणेल की देव माझं सामर्थ्य आहे. Read next verse. परमेश्वर प्रभू माझं सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करीतो, तो मला माझ्या उच्च स्थानावरून ढळू देत नाही. See, in this situation, या what परिस्थितीमध्ये Habakkuk is saying, हबक्कुक काय म्हणतोय, even if you don't have anything now, तुमच्याकडे आता काही नसेल, even if things are lost, जरी तुमच्या गोष्टी तुम्ही गमावल्या असतील, but still give praise unto God. तरी देवाला धन्यवाद द्या. You keep on praising him. त्याला धन्यवाद देत राहा, त्याची आराधना करा, स्तुती करा, Thank him. त्याला धन्यवाद द्या, Worship him. त्याची स्तुती करा, आराधना करा. Declare God is my strength. म्हणा की देव माझं सामर्थ्य आहे, घोषणा करा, बोलते रहो, घोषित करो कि घोषित करा. प्रभु मेरा ताकत है, प्रभु Amen. मेरा सामर्थ्य है, Amen. प्रभु मेरा उद्धार करता है, Amen. प्रभु मेरा प्रोवाइड करने वाला है, प्रभु मेरा चंगाई करने वाला है, Amen. प्रभु ही मेरा सब कुछ है. Yes, Lord. You know, when you do this, जेव्हा तुम्ही हे असं करता, then you will see Jeremiah 30:21 to 27 come pass in your life. मग तेव्हा तुम्ही बघताल की जेरमायामध्ये जे आपण बघितले ते तुमच्या जीवनात घडेल. What happened in Joel chapter 2 verse 21 to 27 will come to pass in your life. तुमच्या जीवनात जे योएल मध्ये आपण जे वाचलं ते घडून येईल. When you constantly praise God. जेव्हा तुम्ही सतत देवाची स्तुती कराल. God is interested in restoring things that you have lost. देवाची इच्छा आहे की जे तुम्ही गमावलंय ते तुम्हाला पुन्हा द्यावं. And he has already restored things in Christ. त्यांनी अगोदरच ख्रिस्तामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. It is restored. त्या दिलेल्या आहेत. But the devil is just trying to rob things out of from that place out of your ignorance. बस सैतान काय करतोय, तुमच्या अज्ञानाने किंवा तुमच्या निष्काळजीपणाने त्या गोष्टी तिथून काढून घेतोय. Because you don't know. कारण तुम्हाला माहिती नाहीये. Because he is hidden things from you. कारण त्यांनी त्या गोष्टी लपवून ठेवल्यात तुमच्यापासून. And you are ignorant. आणि तुम्ही निष्काळजी आहात किंवा अज्ञान आहात त्या गोष्टींसाठी. That's why we don't enjoy those blessings. म्हणून तर आपण त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाहीये, त्या आशीर्वादांचा आनंद घेऊ But शकत as I नाहीये. told you, पण मी जसं तुम्हाला सांगितलंय, as you keep on praising God, जसं तुम्ही देवाची स्तुती कराल, as you keep on thanking and worshiping God, जसं तुम्ही त्याची स्तुती आराधना त्याला धन्यवाद देत राहाल, let it be any situation, परिस्थिती कुठलीही असू दे, let it be lack, काही कमी असू दे, but God is promising पण देव आपल्याला काय देतोय, अभिवचन देतोय त्याचं. that He is restoring things in these days. तो काय सांगतोय की या दिवसांमध्ये, या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला तुमच्या गमावलेल्या गोष्टी पुन्हा देईल. He is also restoring health in some people's lives. तो त्या काही लोकांच्या जीवनामध्ये आरोग्य पुन्हा देत आहे. He is restoring relationship in some people's lives. नातेसंबंध पुन्हा देत आहे तो. He is पूर्वीसारखे. restoring the wealth in some people's lives. समृद्धी देत आहे. He is restoring the peace that people have lost from their lives. ज्या लोकांनी त्यांच्या जीवनातली शांती हरवली आहे, तो त्यांना पुन्हा ती शांती देत आहे. He is restoring the first love that people had for God. He is restoring that first love once again. जे लोकांनी त्याचं प्रभूविषयीचं पहिली प्रीती गमावली, तो पुन्हा ती पहिली प्रीती देत आहे. He is restoring things that you lost your loved ones and your grief is still there, but God is restoring your joy once again. ज्या लोकांनी आपले जे प्रिय
लोक आहेत ते गमावले, त्याच्यासाठीच जे दुःख त्यांच्या जीवनात आहे अजून सुद्धा देव त्या दुःखाच्या बदल्यात त्यांना जीवन आनंद देत आहे. God is restoring all these things. देव या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात पुन्हा देत आहे. Open Jeremiah 30, इर्मया 30 17 to 24. 17 To 24. 24 Jeremiah इर्मया 30, 17 to 24. वाचू? हम्म. 17 Yeah. इर्मया 30 17 24. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन Amen. असे See, परमेश्वर म्हणतो. What God is saying, I will heal you and heal your wounds. Amen. कारण त्यांनी म्हटले आहे की हिला टाकून दिले आहे ही सियोन, Read. ही कोणी विचारित नाही. परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटून मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन. नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. Now again God is talking about the church. पुन्हा इथं मंडळी विषय देव सांगत आहे. God is saying, I will restore that city once again. मी ते शहर पुन्हा बांधीन, I will restore it back मी पुन्हा ते बांधील. and see what happens next. त्यामधून उपकार स्मरणाचा व आनंदोत्सव करणाऱ्यांचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन. See, God says from that city, मी त्या शहरातून, from that place, त्या जागेतून they will hear God's, people worshiping and praising God. मी काय ऐकेल तर उपकार स्मरणाचा व आनंदोत्सवाचा शब्द I ऐकेल. will hear these people praising me. मी ऐकेल की ही लोक देवाची उपकार स्तुती करत आहेत. They will praise me and thank me. ते मला धन्यवाद देत आहेत, I will- माझी स्तुती करत I आहेत. will hear a merry voice. मी आनंदाचे उल्हासाचे शब्द ऐकीन. And then what will God do? आणि मग देव काय करेल? God says, देव म्हणतो, I will increase their number. मी त्यांची संख्या वाढवीन And आणि ती अल्प होणार नाही. मी त्यांचे गौरव करीन, म्हणजे ते क्षुद्र असवायचे नाही. and God says, I will glorify them. देव म्हणतो, मी त्यांना गौरवीन. God is talking about whom? देव कोणाविषयी बोलत आहे? God is talking about his children, that is his church. देव त्याच्या लेकरांविषयी म्हणजे त्याच्या मंडळीविषयी बोलत आहे. And that's what God is saying. आणि हेच देव म्हणत आहे, I will heal you. मी तुम्हाला बरे करीन. I will restore you. मी तुम्हाला पुनर्बांधणी करीन, Your तुमची, health. तुमच्या आरोग्याची. I will heal your wounds. मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. There are many wounds in your life. तुमच्या जीवनात अनेक जखमा असतील. Many have given wounds to your life. अनेकांनी तुम्हाला जखमा दिल्या असतील तुमच्या जीवनात. Many have wounded your emotions. अनेकांनी तुमचे भावना जखमी केल्या असतील. Many have wounded your minds. अनेकांनी तुमच्या मनाला जखमा दिल्या असतील. But God says, पण देव म्हणतो, I will heal all of them. मी या सर्व जखमा बऱ्या करीन. And when I heal them, आणि मी जेव्हा ते बऱ्या करीन, God says, देव म्हणतो, from you I will hear voice of praise coming out. मी काय पाहिल की तुमच्या मधून हे जेव्हा मी करेल तेव्हा तुमच्या मधून उपकार स्तुतीचे शब्द बाहेर येतील. You will constantly praise God. तुम्ही सतत देवाची स्तुती घाल. And then God says, I will multiply you. आणि देव म्हणतो, मी तुम्हाला बहुगुणित करील And I किंवा will- तुमची संख्या वाढवी And I will glorify you. आणि तुम्हाला गौरवीन. Now all these things या सर्व गोष्टी, have written in the Old Testament. या सर्व गोष्टी जुन्या करारात लिहिलेल्या Now आहेत. these are all completed in Christ. या सर्व गोष्टी ज्या जुन्या करारात लिहिल्या आहेत त्या नवीन करारामध्ये ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या. God says, I will heal. देव म्हणतो, मी तुम्हाला बरं करीन. In Christ you are already healed. तुम्ही ख्रिस्तामध्ये ऑलरेडी अगोदरच आरोग्यदायी आहात. God says, I will restore. देव म्हणतो, मी पुनर्बांधणी करील. In Christ you are already restored. तुम्ही अगोदरच ख्रिस्तामध्ये पुनर्बांधणी तुमची झालेली आहे. Everything that is lost जे काही तुम्ही गमावलंय is restored back in Christ. तुम्हाला ख्रिस्तामध्ये ते पुन्हा मिळालेलं आहे. You have been healed in Christ. तुम्ही आरोग्यदायी किंवा तुम्ही आरोग्यदायी ठरलेले आहात ख्रिस्तामध्ये. You are prosperous in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये समृद्ध आहात. You are blessed in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहात. You are walking successful in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहात. Your wealth is come back to you in Christ. तुमची जी संपत्ती आहे ती ख्रिस्तामध्ये पुन्हा तुमच्याकडे आलेली The आहे. Bible says पवित्र शास्त्र the सांगतं, wealth of the sinner
is stored for the righteous. अधर्मिकांचे संपत्ती आहे ती धार्मिक लोकांसाठी साठवलेली आहे. In Christ, ख्रिस्तामध्ये that wealth is coming to you. ती संपत्ती आहे ख्रिस्तामध्ये तुमच्याकडे येत आहे. So you will not have any lack in Jesus Christ. आमेन. म्हणजे तुमच्यामध्ये काहीच कमी नसणार आहे ख्रिस्तामध्ये. See, when you're working, जेव्हा तुम्ही काम करता, that's your primary source of earning your wealth. तुम्ही जेव्हा नोकरी करता किंवा काम करता, तुमच्याकडे तो पैसा येतो, जो पगार येतो तो तुमचं उत्पन्न आहे. Now God will see that it is protected. देव बघून घेईल की तो जे उत्पन्न आहे किंवा तो पगाराचा भाग आहे तो संरक्षित करेल. Now I'm speaking to those people who are working, मी या लोकांशी बोलतोय जे आता नोकरी करत आहेत. especially in this lockdown situation. ज्या परिस्थिती जे आपल्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती चालू आहे त्याविषयी मी सांगत आहे. Because you are working in that company, तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करत आहात म्हणून, because you are working in that business, तुम्ही त्या व्यवसायामध्ये काम करत आहात म्हणून, because of you, तुमच्यामुळे God will see देव बघून घेईल that that company is prosperous, ती कंपनी समृद्ध होईल and that wealth आणि ती जी संपत्ती आहे will keep coming to you. ती संपत्ती तुमच्याकडे येत राहील. You will never suffer lack, or you'll never suffer any kind of or you will not be removed or eliminated from that place. ती संपत्ती तुमच्याकडे येईल आणि देव बघून घेईल की तुम्हाला त्याच्यातनं त्या कंपनीतनं कोणी काढू शकणार नाही किंवा त्या कंपनीमध्ये काही कमी पडणार नाही संपत्तीची. Now I'll give an example and we'll close. मी एक तुम्हाला उदाहरण देतो आणि आपण ते संपूया. When Abraham was praying जेव्हा अब्राम प्रार्थना करत for होता Sodom and Gomorrah, सदोम आणि गमोरेसाठी, that God's judgment would not come. की देवाचा जो न्याय आहे त्याच्यावर येऊ नये म्हणून त्या दोन शहरांवर. So Abraham was telling the Lord, अब्राम देवाला सांगत होता, Lord, even if there are 5 people, will you destroy? जर तिथं 5 लोक असतील तरी तू ते नाश करशील का? God said no. देव म्हटलं नाही. God says, and Abraham said, even if there is one person, will you destroy? जर तिथे एक व्यक्ती असेल तरी तू नाश करशील काय? He said no. देव म्हटलं नाही. Because of Abraham, अब्रामामुळे God would not destroy that place. देवानी त्या शहरांचा नाश केला नाही. Because of one person, एका व्यक्तीमुळे, one righteous man, एका नीतिमान व्यक्तीमुळे God would not destroy that place. देवानी त्या जागेचा नाश केला नाही. Because of one righteous son, child of God, एक नीतिमान देवाच्या लेकरामुळे your company will prosper. तुमची कंपनी आहे जिथे तुम्ही काम करताय ते समृद्ध पावेल. Your business will prosper. तुमचा व्यवसाय वाढेल. If you're working under someone, तुम्ही कोणा हाताखाली काम करताय that place will prosper. ती जागा समृद्ध होईल. If you're working in someone's home, कोणाच्या घरात तुम्ही काम करत आहात that home will prosper. ते घर समृद्ध होईल. Because of one righteous person. फक्त एका त्या नीतिमान व्यक्तीमुळे. Praise the Lord. देवाची So स्तुती. consider yourself blessed. तुम्ही स्वतःला आशीर्वादित असं समजा. You're not under any curse now. तुम्ही कुठल्याही शापाच्या हाताखाली नाहीये. You're not under any kind of bondages. तुम्ही कुठल्याही बंधनात आता नाही आहात. The curses are broken. तुमचे श्राप तुटलेले आहेत. In simple terms, if I have to explain, जर मला सोप्या भाषेत सांगायचं असेल तर, heaven commands, स्वर्ग आज्ञा देतो the earth obeys, आणि पृथ्वी त्याचं आज्ञेचं पालन करते. God speaks, देव बोलतो, God commands, देव आज्ञा करतो, God's word is released, देवाचे शब्द बोलले जातात the earth has to obey. आणि ते पृथ्वीला मान्य केलं पाहिजे, आज्ञा त्याची पाळलेली पाहिजे. God has spoken prosperity upon God's children. जर देव त्याच्या लेकरांवर विपुलता किंवा समृद्धी बोलतो, The earth has to obey. तर पृथ्वीने ते ऐकलंच पाहिजे. The wealth has to obey. समृद्धी किंवा पैशाने ते ऐकलंच पाहिजे. The money has to go to the children of God. मग तो संपत्ती कोणाकडे गेली पाहिजे? त्या लेकरांकडे The देवाच्या. prosperity has to go to the children of God. समृद्धी विपुलता कोणाकडे गेली पाहिजे? त्या देवाच्या लेकरांकडे. Heaven commands. स्वर्ग आज्ञा देतं Earth has to obey. आणि पृथ्वीला ते ऐकावंच लागतं. Heavens and earth shall pass away, but God's word shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाश पावतील किंवा नष्ट होतील, पण देवाचा शब्द नष्ट होणार नाही. कुछ भी हो जाए, प्रभु का वचन कभी भी अपयशी नहीं रहेगा. Amen. God बोला और नहीं हुआ, ऐसा कभी हुआ ही नहीं. Yes. God spoke and it came to pass. देव बोलला आणि ते तसंच घडतं. So if God has spoken
wealth and success for you, then it will come to pass. जर देव तुमच्याविषयी संपत्ती आणि आरोग्य किंवा यशस्वीता असं बोलतं तर ते तुमच्या जीवनात घडणारच. But when will it happen? पण ते कधी घडेल? When you connect to him with faith. जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला जुडले जाता. कोणाला? देवाला. When you stop seeing things in the natural. जेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या घडताना जे बघताय ते थांबवता. If you stop seeing and hearing negative news and negative, voices, then your faith will work. जेव्हा तुम्ही नकारार्थी जे काही गोष्टी आहेत, जेव्हा न्यूज आहेत ते तुम्ही बघायचं किंवा ऐकायचं थांबवता, तुम्ही तेव्हा नैसर्गिक पासून आत्मिकरित्या जुडले The जाता. devil can use any of these channels to speak to you. सैतान कुठलेही हे भाग आहेत ते वापरेल त्याच्या तुम्हाला आपसे तुमसे Influence बात करने करने के सके। लिए या तुमको डराने के लिए, तुम्हारा फेथ नीचे करने के लिए शैतान कोई भी माध्यम का यूज कर सकता है, कोई भी चैनल का यूज कर सकता है, Yes, ताकि तुम विश्वास में ना चलो, yes. ताकि हमेशा डर में रहो, ताकि कोई भी आसपास वाला बाजू वाला बोला देखो यहाँ पे कोरोना का सिकनेस आया है, देखो यहाँ पे 2 केसेस मिला है, वहां पे 4 मिला है. The devil is constantly putting fear, सैतान तुमच्या मनामध्ये सतत भीती घालेल and that's why faith cannot work. आणि त्याच्यामुळे तुमचा विश्वास कार्य करणार नाही. इसलिए इधर लॉर्ड इतना वर्सेस में बोला है, सबसे फर्स्ट लॉर्ड बोला fear not. म्हणून तर देव म्हणतो भिवू नका. क्यों fear not? का? क्योंकि fear अगर करेंगे तो विश्वास नहीं होता. अगर हम लोग fear में नहीं है, then तुम्हारा विश्वास सबसे सक्रिय, सबसे पावरफुल है. That's why God says don't fear. म्हणून तर देव म्हणतो घाबरू नका किंवा भिवू नका. See, the thousands may fall on one side, हजारो एका बाजूला पडले, 10,000 will fall on the other side, सहस्त्र माझ्या बाजूला पडले, दशसहस्त्र माझ्या उजव्या हाताला पडले, but it will not come near me. पण ती माझ्या जवळ येणार नाही. कोई भी अरिष्ट, कोई भी व्याधि, कोई बीमारी, कोई भी तकलीफ, कोई भी डेविल का अंधकार मेरे नजदीक नहीं आएगा Amen. यीशु के नाम से, because Yes. God has said it. कारण ते देवाने बोललेलं आहे तसं. So if you believe, जर तुम्ही विश्वास ठेवता then it will happen. तर ते तसंच घडेल. Then God will see that you're protected. मग देव बघून गेल की तुम्ही संरक्षित राहाल. But if you hear this news, पण तुम्ही ह्या गोष्टी ऐकता, or someone says, कोणीतरी बोललंय ऐसा हो गया, कोई बीमार है, वो मर गया, ये बीमारी से मर गया. The devil is speaking through these people सैतान या लोकांच्या द्वारे तुमच्याशी बोलेल and putting constant fear in your minds. आणि सतत तुमच्या मनामध्ये भीती निर्माण And करेल. we keep on thinking and thinking, आणि आपण सतत त्याच गोष्टींवर विचार करू and we are suppressing our faith. आणि आपल्या विश्वासाला आपण दाबू. So that's why I said, म्हणून तर मी सांगतो what you see जे काय तुम्ही पाहता is temporary. ते क्षणिक आहे. It is not the reality. ते सत्य It नाहीये. is not the truth. ते सत्य नाहीये. What is truth? आणि सत्य काय आहे मग? The word. वचन, The word of God देवाचं वचन is truth. ते सत्य आहे. Hold on to it. त्याला धरून राहा. If you hold on to God's word, तुम्ही देवाच्या वचनाला धरून राहता, then the lies cannot touch you. मग असत्य तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. This fear will not come close to you. Fear will भीती not come तुमच्याकडे close येणार to सुद्धा you. नाही. See, that's how this fight of faith is. आणि अशीच विश्वासाची लढाई आहे. Which fight are we in? आपण कुठल्या युद्धामध्ये आहोत The किंवा fight of faith. विश्वासाची लढाई. No other faith that we are in कुठल्या दुसऱ्या विश्वासात आपण नाही आहेत. except the fight of faith. फक्त विश्वासाची लढाई. Praise the Lord. देवाची स्तुती असो. God is restored everything back to you in Christ. Believe. तुम्ही विश्वास धरा की ख्रिस्तामध्ये देवाने तुम्हाला सर्व काही पुन्हा दिलेलं आहे. Multiple folds. अनेक पटीने. Devil also has to return it 7 folds. सैतानाला सुद्धा ते 7 पटीने पुन्हा करायचंय. He cannot hold it back तो पुन्हा घेऊ शकत नाही. because he's caught. कारण तो पकडला गेलेला आहे. We've caught him आपण त्याला पकडले by आहे the word of God. देवाच्या वचनाने. He was hiding for so many days तो खूप दिवस आपल्या मध्ये लपला होता. because we didn't have the light. कारण आपल्याकडे प्रकाश नव्हता. He was hiding in darkness तो अंधकारामध्ये लपला होता. because the moment the word of God came as a light, पण ज्या क्षणी देवाचं वचन प्रकाश म्हणून आपल्या जीवनात आलं, darkness was exposed. अंधकाराला प्रकट व्हावं लागलं. Devil was exposed. सैतान प्रकट झाला, उघड झाला. Lies was exposed. त्याचं
जे असत्य आहे ते सुद्धा उघड झालं. And now, आणि आता whatever he robbed in so many years and months and days, जितके वर्ष त्यांनी तुमच्या जीवनातलं जे काही चोरलेलं आहे he must return it back in Jesus' name. त्याला ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा करावंच लागेल. Did you get this? तुम्हाला हे समजले का? You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. You are healthy. तुम्ही आरोग्यदायी आहात. Don't look at natural. तुम्ही नैसर्गिक गोष्टींकडे पाहू नका. Look to the things which are eternal. ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत त्या गोष्टींकडे लक्ष लावा. That's the word. हेच तर वचन सांगतो. Let your heart and your mind be filled with that eternal word fully. तुमचं मन आणि हृदय त्या वचनाने परिपूर्ण असू द्या किंवा भरलेलं असू द्या नेहमी. Because that eternal word will always keep you connected to God. ते सार्वकालिक वचन नेहमी तुम्हाला त्या देवाबरोबर जुडलेलं And you ठेवेल. will always walk in faith. आणि तुम्ही नेहमी त्या वचनामध्ये विश्वासामध्ये चालाल. You know, when does faith come? आणि हा विश्वास कधी येतो? Faith comes by hearing कधी येतो विश्वास? वचन ऐकून and hearing. आणि ऐकून. Bible says twice hearing. दोनदा ऐकून. Bible says no. Romans 10:17. रोमकरास 17. Faith comes by hearing and hearing. विश्वास येतो वचन ऐकून आणि ऐकून. You know, first time when you hear, जेव्हा तुम्ही प्रथम वचन ऐकता it is the knowledge of God's word. तेव्हा तुम्हाला वचनाचं ज्ञान येतं. Second time when you hear the same word, जेव्हा तेच वचन तुम्ही दुसऱ्यांदा ऐकता it adds understanding to it. तुमच्यामध्ये ते समज उत्पन्न करतं. And when you get understanding, आणि जेव्हा तुम्हाला त्या वचनाची समज येते that faith starts coming. ते वचन तुमच्यामध्ये कार्य करतं. So you need to hear the word again and again. म्हणून तुम्ही वचन सारखं ऐकत राहा. Maybe one time you heard, you did not understand. जेव्हा तुम्ही प्रथम ऐकाल तुम्हाला समजणार नाही. Maybe once you heard and there was no faith. जेव्हा तुम्ही प्रथम ऐकताल तुमच्यामध्ये तो विश्वास But नसेल. when you hear it again पण जेव्हा तुम्ही पुन्हा ऐकताल and again, आणि पुन्हा ऐकताल faith starts coming. मग तुमच्यामध्ये तो विश्वास And कार्य when the करायला faith लागेल. comes, आणि जेव्हा विश्वास येतो it starts growing. मग ते वाढायला लागतं. Because the faith is not on the natural, but it's on the word. का वाढायला लागतो? कारण तुमचा विश्वास कशावर आहे? Because, त्या वचनावर आहे, Because you- नैसर्गिक गोष्टींवर नाही. because your understanding has increased. कारण तुमची समज आता वाढलेली आहे. You've started knowing the word. तुम्ही वचनाला जाणायला लागला आहात. And faith is a very powerful weapon. आणि विश्वास खूप सामर्थ्यशाली आपलं एक अस्त्र आहे. Never put it down. कधीच त्याला खाली ठेवू नका. Never put the faith weapon down. या विश्वासाला, या शस्त्राला कधीच खाली ठेवू नका. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Let's close eyes. We'll pray. आपण प्रार्थना करूया, देवाची स्तुती करूया. Dear Father, we give you praise for this evening, for this time, for this word. I pray, dear Father, in the name of Jesus. Yes. यीशु के नाम से सबके लिए हम प्रभु जो जुड़े हैं, यीशु के नाम से हम प्रार्थना करते हैं. Amen. Father, I believe that you are God of restoration. Amen. आप पुनर्स्थापित करने वाले प्रभु हो. Amen. हर चीज आपने यीशु मसीह में पुनर्स्थापित किए प्रभु. Amen. And that's what you have told us, that in Christ our health, our wealth, our prosperity, our relationship, our peace, our joy, everything is restored in Jesus' name. Father, I pray right now for all those who are hearing this, Lord. I pray in Jesus' name that every deception of the devil which is operating on their lives because of ignorance, because of lack of knowledge of the word of God, because of giving place to the devil, right now in Jesus' name we break every power of sickness and disease and every kind of demonic oppression, any kind of sickness, any kind of demonic activities, any kind of darkness. Right now in the name of Jesus we break its power. Yes, Lord. In Jesus' name. Amen. I command you, devil. Yes, Lord. I command you, sickness. Yes, Lord. I command you, disease. Yes, Lord. I command you, Yes, in yes, the yes. name of Jesus Christ, Yes, Lord. leave their bodies. Amen. Leave their bodies. Yes, Lord. Leave their bodies. Yes, Lord. Leave their minds. Amen. Leave their soul. Yes, Lord. In Jesus' name. Amen. Every kind of fever, Yes, I Lord. rebuke it in Jesus' Amen. name. Yes, Lord, every kind of weakness in their bodies, Yes, Lord. I rebuke it in Jesus' name. Yes, Lord. Every kind of sleepless nights, Yes, Lord. every botheration, Yes, even Lord. during sleep,
I rebuke those demons in Jesus' name. I command the voices of the devil to stop in Jesus' name. Yes, Lord. Demons speaking to their minds, Yes, the Lord. demons speaking to their ears. Yes, Lord. I rebuke those voices in Jesus' name. Amen. The devil trying to sow doubt, Yes, Lord. unbelief, Yes, Lord. डर, Yes, Lord. शंका, अविश्वास उनके माइंड में, उनके सोच विचार में बोने की कोशिश कर रहा है प्रभु. इसी समय I take the authority in Jesus' name. I command you spirits of doubt and unbelief and fear, stop working Amen. in their lives in Yes, Jesus' name. Stop working in Jesus' name. Yes, Lord. I break every bondage of witchcraft, Yes, Lord. every black magic, Yes, Lord. every sorcery, Yes, Lord. every darkness, Yes, Lord. सब काला जादू, जादू टोना, चेटू, Yes. तंत्र मंत्र, जो भी प्रभु हमारे बच्चों, तेरे बच्चे के विरुद्ध काम कर रहा होगा प्रभु, Yes, Lord. अज्ञानता के कारण प्रभु, Yes, Lord. इसी समय उस सारे अंधकार का आवरण को यीशु के नाम से निकालते प्रभु. Amen. I command all these darkness, go in Yes, Lord. Jesus' name. Amen. Leave in Jesus' Yes, name. Lord. I break its power Yes, Lord. in the name of Jesus. I release God's anointing, Master. Yes, I release God's anointing. I release God's anointing. And that's what he said, Lord. In the last days, you will pour the anointing in such a way that you will restore everything, Lord. हर चीज को आप रिस्टोर करोगे, हर चीज को आप पुनर्स्थापित करोगे प्रभु यीशु के नाम से. जो भी गवाया है प्रभु, जो भी शैतान ने चुराया है प्रभु, जो भी शैतान ने मारकर तोड़ दिया प्रभु, फेंक दिया प्रभु, anything which is killed, destroyed, stolen, all things will be restored back in their Amen. life in Jesus' Yes, name. Jesus. I declare Yes, Lord. multiple folds blessings Amen. in their life in Jesus' name. Yes, I declare Yes, Lord. multiple times prosperity. Yes, Lord. I declare wealth in their life. उनके जीवन में wealth को हम घोषित करते हैं प्रभु यीशु के नाम से. I pray, Father, in Jesus' name, let them be restored. Let them get their jobs. Yes, Let them get their jobs back in Jesus' name. Wherever they are working, they will prosper. Money will keep on coming to them in Jesus' name. They will always have abundance in their life. उनके जीवन में हमेशा विपुल रहेगा प्रभु यीशु के नाम से. Thank you, Father. We bless them, Lord. We Amen. bless all of them Yes, in Lord. Jesus' name. Amen. In Jesus' name. Yes, Lord. In Jesus' name. In Jesus' name. Thank you, Father. If I pray for Amit, Lord, right now in Jesus' name, Yes, Lord. I break every hold of the devil, every kind of abnormality. Yes, Lord. I rebuke it in Jesus' name. Yes, Lord. I command you, devil, right now in Jesus' name, leave Amit, leave his body, Yes, Lord. leave his mind, Yes, Lord. leave his tongue, Yes, Lord. leave every function of his body. Yes, In the name of Jesus, I declare health over his body. I declare health and healing to flow from right top of his head to the soles of his feet in Jesus' name. Amen. I release that anointing upon him right now. I release that freedom, that he will not have that pain. He will not have that abnormality in Jesus' name. Amen. From this time, Yes, from Lord. this moment, Yes, Lord. he is free Yes, Lord. in Jesus' name. Amen. Thank you, Father. Thank Thank you, Lord Father. Jesus. Thank you, Father. Hallelujah, Thank you, Father. Jesus. Thank you, Lord God. Thank you, Master. Hallelujah. Let every relationship be restored in Jesus' name. हर एक नाते को आप restore करो प्रभु. Amen. हर एक रिश्ते को प्रभु आप पुनर्स्थापित करो प्रभु Amen. यीशु के नाम से. Yes, Lord. कोई भी प्रभु अगर झगड़ा है प्रभु, कोई Yes, भी Lord. प्रभु any kind of tensions are there in that relationship, I pray let it be restored in Jesus' name. Amen. Thank you, Father. Thank you. Thank you, Father. Thank you, Lord God. Hallelujah. We give you praise. Yes, Lord. Dear Father, I bless all these people who have joined this evening. Yes, In the Lord. name of Jesus, I pray let the word be fruitful in their life in Jesus' name. Amen. Whatever they have heard, let them mix it with faith that they will see the result and the fruit of this word in their life in Jesus' name. Amen. Thank you, Father. Thank you, Lord. In Jesus' name, we all agree and pray. Amen. Amen. Yes. And amen. 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 Okay, God bless you and thank you for joining this evening. We will meet again. हम लोग फिर से Wednesday को मिलेंगे, बुधवार के दिन इसी समय 10:30 बजे. God bless you all. Amen. Thank you.